पालेभाज्यांची शेती कशी करावी, ओपन फील्डमध्ये तथा शेडनेट हाऊसमध्ये पालेभाज्यांचं उत्पादन कशा पद्धतीने घ्यावं, त्याचबरोबर कमी खर्चात जास्त नफा कसा मिळवावा, यासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं। कृषी तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम देखील घेतले जात असताना शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी यासाठी केव्हीके म्हणजे कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरच्या वतीनं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असल्याचं पाहायला मिळालं। कमीत कमी जागेत सिमला मिरचीचं उत्पन्न घेताना जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी शेडनेटचा वापर करत योग्य तो वाण निवडत एक प्रयोग केला। याबद्दल विशेष तज्ज्ञ उद्यान विद्या प्राध्यापक अनिल ओळंबे यांनी माहिती दिली, पाहूयात। बंधूंनो, मी प्राध्यापक अनिल ओळंबे, विषय तज्ज्ञ उद्यान विद्या कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर जिल्हा हिंगोली येथे कार्यरत आहे। कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत असतो शेतकऱ्याच्या मार्गदर्शनासाठी। हे आता आपण जे उभे आहोत तर हे शेडनेट हाऊस आहे। हे 20 गुंठ्याचं शेडनेट हाऊस आहे आणि या शेडनेट हाऊसमध्ये आपण सिमला मिरचीचं उत्पादन या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर घेतलेलं आहे। आपण जे पाहतो की ओपन फील्डमध्ये आणि शेडनेट हाऊसमध्ये काय फरक असतो आणि उत्पादनामध्ये काय बदल किंवा वाढ आपल्याला दिसून येते, हे शेतकऱ्यांना माहिती व्हावं, याचा प्रसार व्हावा याकरिता हा प्रयोगशील प्लॉट या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तर हे आपण या ठिकाणी शिमला मिरचं इंद्रा हे वाण या ठिकाणी निवडलेलं आहे। याची सुरुवातीला आपण रोपं आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या नर्सरीमध्ये तयार करून घेतले आणि नंतर 4x1.5 वर याची आपण इथे लागवड केलेलं आहे। लागवड करण्याकरिता आपण मल्चिंगचा वापर केलेला आहे। सोबतच इथे सूक्ष्म सिंचनाचा वापर ड्रिपच्या माध्यमातून केलेला आहे आणि वेळोवेळी एकात्मिक कीड व रोग नियंत्रण याच्या ज्या बाबी आहे तर त्या अवलंबिलेल्या आहेत। आपण पाहताच की बाहेरच्या फील्डपेक्षा आपण शेडनेटमध्ये किंवा प्रोटेक्टेड कल्टिवेशनमध्ये जर भाजीपाला लागवड अशा प्रकारची केली तर आपल्याला निश्चितच त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये वाढ होतो, उत्पादनामध्ये वाढ दिसून येते आणि सोबतच त्यामुळे आपल्याला भावसुद्धा जास्त मिळतो। सोबत आपण ऑफ सीझनसुद्धा भाजीपाल्याचं किंवा अशा मिरची पिकाचं उत्पादन आपण घेऊ शकतो। शासनाच्या विविध योजनेमार्फत शेडनेट हाऊस किंवा पॉली हाऊस यावर अनुदान उपलब्ध आहे। शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि यामध्ये असे नगदी पिकं, फुलपिकं असतील, भाजीपाला पिकं असतील किंवा इतर पिकं असतील ज्याला आपण जास्त मार्केट आहे असे पिकं या शेडनेट हाऊस किंवा पॉली हाऊसमध्ये घ्यावे, जेणेकरून त्यामध्ये उत्पादनामध्ये 3 ते 4 पटीनं वाढ होते। सोबतच त्याची क्वालिटीसुद्धा सुधारते आणि आपण ऑफ सीझनमध्ये हा माल घेऊ शकतो। निश्चितच त्याला चांगलं मार्केट आपल्या जिल्ह्यातलं असेल किंवा बाहेरच्या मार्केटसाठी सुद्धा आपण त्याचं विक्री करू शकतो। कृषी विज्ञान केंद्र वेळोवेळी याविषयीचे प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रात्यक्षिकाचे कार्यक्रम हे राबवत असते। याचा लाभ समस्त शेतकरी बांधवांनी घ्यावा, हे एक आव्हान या ठिकाणी मी करतो।